नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आहे। उदाहरण वाचूया बघा। एका गावात 40% महिला, 50% पुरुष व 10% मुले आहेत। जर महिलांची संख्या 6000 असेल, महिला दिली आहे बघा, महिलांची संख्या 6000 असेल तर गावची एकूण लोकसंख्या किती? एकूण लोकसंख्या, महिलांच्या संख्येवरून एकूण लोकसंख्या काढायची आहे। टक्केवारी मात्र वरती दिलेली आहे। तर अशा टाईपचा जो प्रश्न असतो मित्रांनो, हा सोडवणं एकदम सोपं असतं। तर मित्रांनो, इथं लक्षात घ्या, 40% महिला आहेत, 40% महिला आणि इथं महिलांची संख्या आहे 6000। 40% म्हणजे 6000 आहेत, हे आपल्या लक्षात येतं। 40% म्हणजे 6000 आहे, बरोबर ना? आता एकूण लोकसंख्या काढायची म्हणजे काय, तर 100% बरोबर किती असं काढायचंय। सोपं आहे की नाही? बरेच मित्र काय करतात, 40%, 50%, 10%, मग महिलांची संख्या 6000 आहे, त्यावरून 50% म्हणजे पुरुष किती काढतील, मग 10% मुलं काढतील, सर्वांची पुन्हा बेरीज करतील। तसं करायची गरज नाही मित्रांनो, कारण 40% जर 6000 आहे तर 100% म्हणजे किती, याचाच अर्थ हे सोप्या पद्धतीने कसं मांडायचं, तर 40 जर 6000 असतील तर 100 किती असतील असं, आणि मग याचा तिरका गुणाकार करून टाकायचं, उत्तर मिळून जाईल तुम्हाला बघा। 100 गुणिले 6000 ना, तर 6000 गुणिले 100 होतील भागिले 40 होतील बघा। 40 आणि इथं x असेल तर x ची किंमत काढण्यासाठी x गुणिले 40 होतील ना, तर 40 इथं गुणाकारात होतील तर ती इकडे जाऊन भागाकारात जातील। येतंय लक्षात तुमच्या? तर 4 ने हा 0 कट करून टाका, 4 ने 6 ला भाग द्या, 4 1 4, 2 उरला, 4 5 20 होतील आणि हा 0 जसाच तसा। 150 गुणिले 100 बघा, 15 1 15 होतील, हा 0 इथं देऊन टाकला आणि हे 2 0 देऊन टाकले। गावची एकूण लोकसंख्या 15000 आहे मित्रांनो। एकदम सेकंदाचं सुद्धा काम नाही मित्रांनो हे उदाहरण सोडवणं, परंतु खूप साऱ्या मित्रांचं गडबड कुठे होते, उत्तर सोडवता येतात त्यांना, पण ते काय करतील, महिलांची संख्या 40% 6000 ना, त्यावरून पुरुषांची काढतील, नंतर मुलांची काढतील, महिलांची, पुरुषांची आणि मुलांची नंतर पुन्हा एकत्र करतील। तर तसं करायची गरज नाही मित्रांनो। तुम्हाला ज्या टक्केवारीची किंमत दिली ना, त्यावरून तुम्हाला विचारलेल्या टक्केवारीची किंमत सांगता येते। इथंच मित्रांनो तुमच्या हेही लक्षात येईल, समजा 40% म्हणजे जर 6000 आहे, तर तुम्हाला जर इथं विचारलं मुलांची संख्या किती, मग असं जर प्रश्न असता तर तुम्ही 40 जर 6000 असतील तर 10% मुलं आहे ना, मग 10 म्हणजे किती, पुन्हा गुणाकार होईल तिरका, 6000 गुणिले 10, 6000 गुणिले 10 भागिले 40, पुन्हा इथं भागाकार केला की 150 उत्तर येईल, 15 1 15 होतील, हा 0 देऊन टाकला ना, हा सुद्धा 0 देऊन टाकला, झाले 1500। तर मुलांची संख्या 1500। वेगळं काही करायची गरज नाही मित्रांनो। तुम्हाला इथं लक्षात आलं असेल, 40% महिलांची तुलना 6000 अशी केली आहे, म्हणजे एका टक्केवारीची किंमत दिली, तुम्हाला नंतर कोणत्या टक्केवारीची किंमत विचारली ना, त्याची डायरेक्ट तुलना करून टाकायची। पुरुष विचारले तर 40% बरोबर 6000, तर 50% बरोबर किती, मुले विचारली तर, आणि इथं मात्र थोडासा फसवा प्रश्न येतो, काय, एकूण लोकसंख्या किती, एकूण लोकसंख्या म्हणजे 100% असतात ना, मग 40 जर 6000 असतील तर 100 म्हणजे किती, लक्षात आलं नसेल मित्रांनो, काळजी करू नका, मी ह्या टाईपची उदाहरणं व्यवस्थित तुम्हाला पुन्हा एकदा समजावून सांगणार आहे। हे एक उदाहरण घेतलं, अजून 4 उदाहरणं समजावून सांगतो, आणि जाता जाता एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी सुद्धा देतो, म्हणजे आजच्या व्हिडिओमुळे या टाईपचं उदाहरण जर आलं, या टाईपचं आणि अजून थोडंसं बदल करून जर आलं, तरी तुम्हाला त्याची पुन्हा कधी अडचण राहणार नाही। तुमच्या सारख्याच एका मित्राने हा प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारला होता, आणि म्हणून त्याला वैयक्तिक न सांगता म्हटलं चला सगळ्यांसाठीच व्हिडिओ बनवून देऊन टाकू, तर त्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो। या टाईपची उदाहरणं मी ह्या व्हिडिओत समजावून सांगणार आहे, पण त्याही अगोदर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं जातं। त्यासाठी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा, आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला जाता जाता लाईक करायला विसरायचं नाही। तर चला मित्रांनो, पुन्हा त्याच टाईपचा प्रश्न आहे बघा। एका गावची लोकसंख्या 20000 आहे। अगोदरच्या प्रश्नामध्ये एकूण लोकसंख्या विचारली होती, इथं लोकसंख्या दिलेली, लोकसंख्या 20000 असून पैकी 45% महिला आहे, 50% पुरुष आहे, उर्वरित मुले आहेत, तर मुले किती विचारलं, उर्वरित मुले आहे, उर्वरित म्हणजे उरलेले, तर 45% महिला आणि 50% पुरुष एकत्र जर केले तर ते 95% भरतात, बरोबर की नाही, 95% होतील ते। मग मुले किती, तर मुले असणार आहे 5%।
हे सहज तुमच्या लक्षात यायला पाहिजे उदाहरण वाचल्याबरोबर. तर 5% मुले आहेत. आता हे लक्षात आलं मित्रांनो. आता पुढे जाऊया. लोकसंख्या किती आहे? 20,000. म्हणजे गावची लोकसंख्या 100% असते. येतंय लक्षात मित्रांनो. बघा 100 जर 20,000 असतील, 100% म्हणजे 20,000 आहे की नाही? 100% म्हणजे जर 20,000 असतील तर मुले 5% विचारले ना, मग 5 म्हणजे किती झाली तुलना. बघा आणि तुम्हाला माहिती आहे याची तुलना केली की लगेच तिरपा गुणाकार करून टाकायचा. 20,000 गुणिले 5 होतील आणि 100ने x ला गुणायचे म्हणजे 100 भागाकारात जातील. बरोबर. तर बघा 20,000 गुणिले 5 भागिले 100. बरोबर. आता 5 एके 5, 5 20 100 होतात. बघा 5ने 100ला भागिले 20 होतील. या 20ने हा 20 कट केला, 1 राहिला. तर इथं हा 1 आणि हे 3 शून्य म्हणजे 1000. तर त्या गावामध्ये 1000 मुले असणार. तुम्हाला जर वेगळं विचारलं असतं 45% महिला आहे तर महिलांची संख्या किती असं विचारलं असतं तर पुन्हा एकदा तसंच करायचं. 100% बरोबर 20,000 आहे. बघा 100%ची किंमत 20,000 आहे ना. तर महिलांची संख्या काढायची असली तर डायरेक्ट तुलना करा. 45 बरोबर किती? तर पुन्हा असं होईल बघा 20,000 गुणिले 45 भागिले 100. बरोबर. मग हे 2 शून्य काढून टाका. आता बघा खाली छेदस्थानी काहीच नाही राहिलं. मग 45ने या 2ला गुणलं तर 90 होतील आणि हे 2 शून्य ठेवून दिले त्याच्यावर. 9,000 हे झालं उत्तर. तर महिलांची संख्या 45% आहे. म्हणजेच 20,000पैकी 45% जर काढायचे असले तर 9,000 महिला असणार. तर येतंय लक्षात मित्रांनो. ही टक्केवारीची उदाहरणं सोडवणं फार सोपं असतं. अजूनही काही उदाहरणं आहे मित्रांनो, तेही समजावून घेऊ. थोडेसे वेगळे आहेत. पुन्हा एक नवीन प्रश्न आहे बघा. एका शेतकऱ्याने 25,000 रुपयापैकी म्हणजे एकूण रक्कम 25,000 आहे. या 25,000पैकी 20% औषधांवर खर्च केला, 30% बियाणांवर व उरलेली रक्कम मजुरीसाठी खर्च केली. बियाणे घेण्यासाठी 7,500 रुपये खर्च केला असल्यास औषधांवर किती खर्च केला? आता हे 7,500 रुपये जे दिले ते कशावर आहे? बियाणे. आणि इथं बियाणांवर किती खर्च आहे बघा. बियाणांवर खर्च केलाय 30%. आलं लक्षात. आता इथं तुमच्या चटकन लक्षात आलं पाहिजे 30% म्हणजेच 7,500 आहेत. 30% जर 7,500 असतील, औषधांवर किती खर्च केला विचारलं ना, औषधांवर 20% केलाय. मग 30% म्हणजे जर 7,500 असतील तर 20% म्हणजे किती? ज्याला ही तुलना मांडता आली ना मित्रांनो, त्याच्यासाठी हे गणित एकदम सोपं आहे. तर चला तिरका गुणाकार होतो 7,500 गुणिले 20 भागाकारात 30. तुम्ही म्हणाले भागाकारात 30 जातात कसं का? तर 30 गुणिले x होतो की नाही, तो डाव्या बाजूला राहील 30 गुणिले x. मग xला जर गुणाकारात 30 असतील तर ते 30 काढून पलीकडे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे नेताना ते इथं गुणाकारात आहे ते भागाकारात जातील. मग इथं बघा हा शून्य काढून टाकला, हा शून्य काढून टाकला. 3ने 75ला भाग देऊ, 7 5 12 जातो बघा. 3 दुने 6, 7 मधून 6 वजा केले 1 उरला, 15 झाले. 3 5 15 आणि हे 2 शून्य जसेच तसे. तर हे 2,500 गुणिले इथं 2, 2,500 गुणिले 2 म्हणजेच दुप्पट. 25ची दुप्पट 5,000. तर औषधांवर त्याने 5,000 रुपये खर्च केले असणार. तुम्हाला विचारलं मजुरीसाठी खर्च किती केला, तर आता लक्षात घ्या मित्रांनो, हे उदाहरण सोडवताना खूप वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला लॉजिक लावता येणं शक्य आहे. आता मजुरीसाठी किती केला, तर औषधांसाठी 20%, बियाण्यांसाठी 30% म्हणजे 50% औषध आणि बियाणासाठी केला, मजुरीसाठी 50% केला. मग 25,000चे 50% करा म्हणजेच 25,000चे निम्मे. तर ते तोंडी उत्तर सांगता येईल, 12,500 रुपये उत्तर येईल त्याचं. तर आला लक्षात मित्रांनो, मजुरीसाठी किती खर्च केला त्याला तर हे काही करायची गरज पडत नाही, तोंडी उत्तर सांगता येतं आपल्याला. तर मित्रांनो अशी जी उदाहरणं असतात याचा थोडासा तर्क लावत चला. तर्क लावल्यानंतर याची उत्तरं आपल्याला झटकन सोडवता येतात. कधी कधी मित्रांनो हाच प्रश्न तुम्हाला एकत्रित विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे कसा, मजुरीसाठी आणि औषधांवर किती खर्च झाला. तर बघा औषधांवर 20% आणि मजुरीसाठी 50%, हे तर तुमच्या लक्षात आलंय कारण 30% हा बियाणांवर झाला. तर 70% झालाय औषधं आणि मजुरीसाठी. मग 30% बरोबर जर 7,500 असतील तर 70 बरोबर किती, अशी ही तुलना होईल. आलं लक्षात. म्हणजे याचा तिरका गुणाकार केला तर तुम्हाला त्याचं उत्तर लगेच मिळून जाईल मित्रांनो.
तर ही उदाहरणं सोडवणं काहीही अवघड नाही. अजून एक उदाहरण घेतो मित्रांनो, अजून तुमचा व्यवस्थित सराव करून घेतो आणि एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी देतो. तर चला मित्रांनो, हे एक उदाहरण घेतलंय बघा. मोटार गाडी दुरुस्तीसाठी 15,500 रुपये खर्च आला. जर 88% खर्च हा मजुरी वगळून म्हटले बघा, म्हणजे जो एकूण खर्च झाला 100% जो खर्च झाला त्या खर्चापैकी 88% खर्च हा मजुरी वगळून झाला असेल तर मजुरीवर किती खर्च झाला. मग 88% खर्च हा मजुरी वगळून झाला ना, मग 100%पैकी 88% जर मजुरी वगळून असेल तर मजुरीवर झाला मित्रांनो 12% खर्च. येतंय लक्षात आता? मजुरीवर 12% आणि मजुरी वगळून 88%, मजुरीवर 12% खर्च झाला. तुम्हाला इथं काय विचारलं, मजुरीवर किती खर्च झाला, तर मजुरीवर 12% खर्च झाला हे कळतंय. पण एकूण खर्च जर 15,500 असेल तर 15,500 चे 12% म्हणजे किती असं काढावं लागेल. 15,500 मधून 12% खर्च मजुरीवर झाला असणार, तर तो किती, म्हणजेच 15,500 चे 12% बरोबर किती असा हा प्रश्न आहे. आता हे सोडवणं फार सोपं आहे मित्रांनो. 15,500 चे 12% काढायचे ना, 15,500 चे 1% काढा. ते फार सोपं आहे मित्रांनो, 1% काढणं. कोणत्याही संख्येचा 1% जर काढायचा असला ना, तर जी संख्या आहे ना तिचे 2 दशांश स्थळ सोडून द्या, दशांश चिन्ह द्या. म्हणजे 15,500 आहे ना, याचे 2 दशांश स्थळ सोडून द्या, दिले सोडून, इथं दशांश चिन्ह द्या. तर 15,500 चा 1% तुम्हाला मिळतो 155 रुपये. आणि 12% काढायचे ना, 1% मिळाला ना, 12% काढायची, तर याला 12 ने गुणून टाका, झाले 12%. 1% म्हणजे 155, 12% म्हणजे किती, तर त्याला गुणिले 12 करा. 12 पंचे 60 होतील, हातचे आले 6, 12 पंचे 60 आणि 6 66, हातचे पुन्हा 6 आले, 12 1 12 आणि 6 18. तर 1,860 रुपये मजुरीवर खर्च झाला. तर लक्षात घ्या मित्रांनो, ही उदाहरणं सोडवणं फार 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 सोपं असतं. खूप सारे मित्र टक्केवारी म्हटली की आधीच घाबरून जातात, तर अजिबात काळजी करायची नाही मित्रांनो. इतकी सोपी पद्धत असते ही उदाहरणं सोडवताना. फक्त तुम्हाला तुलना करता आली पाहिजे. आता ह्या उदाहरणामध्ये तुलना सुद्धा करायची गरज नाही पडली, तर इथं आपल्याला एका विशिष्ट रकमेचे, एक विशिष्ट संख्या आहे, ती रक्कम असू द्या, लोकसंख्या असू द्या, काही असू द्या, एकूणातली संख्या दिली त्यावरून त्याच्यातले विशिष्ट टक्के बाजूला काढायचे. 15,500 मधले 12% आपण बाजूला केले, ते आले 1,860. तर एखाद्या संख्येचे टक्के कसे काढायचे ना, यासाठीचा एक व्हिडिओ मी तुम्हाला खूप छान व्हिडिओ दिलाय, तर तो व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो. कारण त्यामध्ये तुम्ही कोणत्याही संख्येचे कितीही टक्के काढू शकता. ती संख्या दशांश अपूर्णांकातली असली ना तरी काही अडचण नाही. तर कोणत्याही संख्येचे कितीही टक्के काढा या नावाने एक आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे मित्रांनो, तो व्हिडिओ नक्की पहा. म्हणजे टक्केवारी काढताना तुम्हाला कधी अडचण येणार नाही. टक्केवारी काढण्यासाठी कोणतंही सूत्र पाठ करायची गरज नसते. ह्या व्हिडिओत तुम्ही पाहिलंच आहे, आपण कोणतंही सूत्र नाही वापरलं, इथं सगळं तुलना करून आपण याची उत्तरं सोडवली, जी आपल्याला सहज सोडवता येणं शक्य आहे. त्यासाठी लागतो मित्रांनो सराव. तर सरावासाठी मी तुम्हाला शेवटचं एक उदाहरण देतोय. तर चला मित्रांनो, हे उदाहरण तुमच्या सरावासाठी आहे. एकूण 4,000 झाडांपैकी 18% पेरू, 32% आंबे व उरलेली झाडे चिकूची आहेत. तर पेरू व आंब्याची झाडे किती, पेरू व आंब्याची झाडे किती. तर चला मित्रांनो, विचार करा. आपण ज्या पद्धतीने शिकलो त्या पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. त्या पद्धतीने उत्तर काढता काढता तुमच्या लक्षात येऊन जाईल की ह्या प्रश्नाचं उत्तर निरीक्षणाने सुद्धा देता येणं शक्य होतं. तर चला मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 2000. हे उत्तर तुमचं बरोबर येत आहे का नक्की चेक करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. आणि ह्या व्हिडिओबद्दलची तुमची प्रतिक्रिया आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून नक्की कळवा मित्रांनो. मला तुम्हाला गणितासंबंधी काही अडचण असेल, काही शंका असेल तर तुमचा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही. त्या प्रश्नावर आधारित सुद्धा मी तुम्हाला तिथंच लगेच समजावून देईन, किंवा जर तो महत्त्वाचा प्रश्न असेल तर असाच एखादा व्हिडिओ तुम्हाला बनवून नक्की देईन मित्रांनो. चला मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जर गरजेचा असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. गणितासंबंधी माहिती मिळवण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला जर व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करायचं असेल तर तुम्ही मला ह्या व्हॉट्सॲप नंबरवर
नक्की मेसेज करा। या व्हॉट्सॲप नंबरवर जर तुम्ही मला मेसेज केला तर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक पाठवून देईल। तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला आपल्या चॅनलला जॉईन करता येईल। तर व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन करण्यासाठी मित्रांनो ह्या नंबरला नक्की मेसेज करा, व्हॉट्सॲप मेसेज करा, कोणीही कॉल करू नका। चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। तुम्ही सराव करा मित्रांनो या टाईपच्या उदाहरणांचा। तोपर्यंत तुमच्यासाठी असाच एखादा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन लवकरच येईल मित्रांनो। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।